तासांपासून बैठक सुरू आहे, खलबत सुरू असल्याचं कळतंय। सांगली आणि भिवंडीचा तिढा आज सुटण्याची शक्यता वर्तवली जाते। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। महाविकास आघाडीची 1.5 तासांपासूनची ही खलबत सुरू आहे। सांगलीचा उमेदवार आधीच उद्धव ठाकरे यांनी जाहीर करून टाकलेला होता। काँग्रेसही या जागेसाठी आग्रही आहे, त्यामुळे हा तिढा नेमका आजच्या बैठकीमधून सुटणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। या सगळ्याविषयी बोलूयात। विक्रांत शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। विक्रांत, काय अधिकची अपडेट मिळतेय? 1.5 तासांपासून महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे। यामिनी खरं तर तुम्ही जो मुद्दा मांडलात, सांगलीची लोकसभेची जागा असेल किंवा भिवंडीची लोकसभेची जागा, या दोन्ही लोकसभेच्या जागांमध्ये जो तिढा आहे त्यावर चर्चा होतेच आहे। मात्र आणखी 2 मुद्दे जे आहेत ते सुद्धा महत्त्वाचे आहेत। आधी या लोकसभांच्या जागांविषयी बोलू। सांगली लोकसभेचं सांगायचं झालं तर उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील, डबल महाराष्ट्र केसरी असलेले चंद्रहार पाटील यांचं नाव आधीच घोषित केलं होतं। त्यानंतर त्यांची जी 17 नावांची यादी समोर आली त्यामध्ये सुद्धा चंद्रहार पाटील यांचं नाव होतं। मात्र काँग्रेसकडून सातत्यानं असं सांगितलं जाते की सांगलीची लोकसभेची जागा ही आमची पारंपरिक जागा आहे, त्या जागेवरून विशाल पाटील हे इच्छुक सुद्धा आहेत आणि त्यासाठी विश्वजित कदम यांनी थेट दिल्ली सुद्धा गाठलेली आपण अगदी मागच्या 1-2 दिवसांपूर्वी पाहिलं। दिल्लीत जाऊन त्यांनी हायकमांडशी सुद्धा चर्चा केलेली आहे। मात्र अद्यापपर्यंत तो तिढा कायम आहे। भिवंडीचं सुद्धा तसंच आहे। भिवंडीवरून सुद्धा महाविकास आघाडीमध्ये खरं तर तिढा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या दोन्ही मतदारसंघांसंदर्भात चर्चा जी आहे ती महाविकास आघाडीच्या मागच्या 1.5 तासांपासूनची बैठक सुरू आहे त्या बैठकीमध्ये होते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा सांगायचा झाला तर प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी जी आहे ती आता महाविकास आघाडीमधून बाहेर निघालेली आहे आणि त्यामुळे ज्या जागा वंचितला सोडायच्या होत्या किंवा ज्या जागांवर वंचितचं प्राबल्य आहे तिथे नेमकी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, तिथे नेमका कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार असला पाहिजे या संदर्भातली चर्चा केली जाते। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो खरं तर या जागा वाटपाच्या चर्चेपासून वेगळा असला तरी सुद्धा निवडणुकांसाठी महत्त्वाचा असतो तो म्हणजे प्रचाराचा मुद्दा। प्रचार नेमका कोणत्या प्रकारे करायचा आहे, कोणत्या मतदारसंघात कोणत्या नेत्यांनी फिरायचं आहे, प्रचाराची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, किती सभा झाल्या पाहिजेत, किती तारखेपासून किती तारखांपर्यंत झाल्या पाहिजेत, प्रचाराची सगळी रणनीती जी आहे ती आजच्या बैठकीत ठरवली जाणार आहे। अगदी विक्रांत, धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी। तर सांगलीच्या जागेचा तिढा कायम असल्याचे दिसतंय आणि याच बद्दल विश्वजित कदम आणि संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात। सांगलीची लोकसभेची जागा ही पारंपरिक काँग्रेस पक्षाची जागा आहे। 1947 सालापासून ते सन 2014 पर्यंत नेहमीच सांगली जिल्ह्याने, सांगली लोकसभा मतदारसंघाने महाराष्ट्राला व काँग्रेस पक्षाला आणि देशाच्या लोकसभेला काँग्रेस पक्षाचा खासदार दिलेला आहे आणि म्हणून एक मूळचा हक्क हा काँग्रेस पक्षाचा तिथे आहे, काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे। ही जागा काँग्रेसकडेच असली पाहिजे हीच आमची सुरुवातीपासून हट्ट ही विनंती आहे। सांगलीमधल्या काँग्रेसच्या काही व्यक्ती आम्ही एक स्पष्ट केलेलं आहे, सांगलीच्या बाबतीत किंवा महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये कोणीही कटुतेनं बोलायचं नाही। या कार्यकर्त्यांच्या भावना असतात, सांगलीतल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या त्या व्यक्त केल्या असतील। अशा प्रकारच्याच भावना आमच्या कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या। शिवसेनेच्या खालच्या केडरनं रामटेकच्या बाबतीत व्यक्त केल्या, सिटिंग सीट आहे। अशाच प्रकारच्या भावना आमच्या अमरावतीमधल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या। या 3 सीटवरती आम्ही अनेक वर्ष लढतो आहोत आणि या 3ही जागा आम्ही हसत महाविकास आघाडीसाठी आम्ही त्या सोडल्या, म्हणजे काँग्रेसला दिल्या।